थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा टॉपिक समजलाच असेल, बरोबर ना? तर हा ना सर्वांचाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझ्या सगळ्याच मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम असेल. तर नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आजचा टॉपिक आहे आपल्या आयांसाठी, म्हणजेच आपल्या स्वतःसाठी, ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांच्यासाठी. आणि बऱ्याचदा नाही का, सगळी आपली लाईफची जी गडबड असते ना ती सुरूच असते आणि आपली चिडचिड खूप होते. आणि बऱ्याच मुलींचं कसं होतं, लग्नानंतर सर्वच आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचं लग्नानंतरचं आयुष्य ना, पूर्ण लग्नानंतर आपलं आयुष्य बदललेलं असतं. आणि इतकंच नाही तर मुलं झाल्यानंतर तर मग बास, मुलं झाल्यानंतर तर पूर्णच आयुष्य बदलून जातं. मुलांच्या संगोपनासाठी असेल किंवा घराच्या जबाबदारी असेल ती आपल्यावरती येऊन पडते आणि आपल्या मागे लागतो तो स्ट्रेस, ताण. आणि या सगळ्या गोंधळामध्ये ना आपण खूप गडबडून जातो. आणि जर माझी एखादी मैत्रीण वर्किंग वुमन असेल मग तर तिच्या मागचा व्याप आपल्याला विचारायलाच नको. म्हणजे तिला बाहेरच्या जबाबदाऱ्या सुद्धा असतात, घरातली कामं असतात, मुलांना सांभाळायचं असतं, भरपूर साऱ्या गोष्टी असतात. आणि यामुळे काय होतं, आपल्या शरीरावर, मनावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो आणि आपण जात असतो स्ट्रेसकडे. म्हणजे आपल्याला खूप स्ट्रेस होतो, खूप ताण येतो. आणि मग राग कोणावर काढायचा, तर राग काढायला आपल्याकडे असतात हीच आपली चिमुकली लेकरं, हो ना? कारण त्यांचा जो लहान मुलं जी असतात ना ती आपण म्हणतो देवाघरची फुलं असतात. आणि त्यांना काय या गोष्टींचं आपल्याला वाटतं की काय लहान आहे, आपल्याला काही उलट बोलणार नाही किंवा काय फरक पडतो, म्हणून आपण सगळा राग जो असतो तो लहान मुलांवरती काढतो. कारण लहान मुलं जी असतात ती सॉफ्ट टार्गेट असतात असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण आपला सगळा राग जो असतो तो त्यांच्यावरती काढतो. पण हे कितपत बरोबर आहे? नाही ना बरोबर. मग नंतर काय होतं, त्यांच्यावरती आपण राग काढतो आणि नंतर आपल्यालाच आपला पश्चाताप होतो, आपल्याला आपलंच मन खायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं अरे यार आपण तिच्यावरती रागवलो, किंवा आता माझी मुलगी तर म्हणजे तिच्यावरती म्हणते, पण आपल्या बाळावरती रागवलं, मग आपलंच मन आपल्याला खायला लागतं. पण मग अशा गोष्टींमुळे काय होतं, आपला तर राग शांत होतो, पण लहान मुलांच्या मनावरती ना या गोष्टींचा खूप परिणाम होत असतो. मग ते काय करतात, त्यांना असं वाटतं आपली आई वाईट आहे किंवा आपला बाबा वाईट आहे, म्हणून मग ते आई वडिलांपासून ना अशा गोष्टींमुळे दूर दूर पळायला लागतात. आणि आपला जो आनंद असतो, आपल्या गोष्टी आपल्या शेअर करायच्या असतील किंवा काहीही असेल तर ते एखादा मित्र शोधतात आणि मित्र मैत्रिणींसोबत या गोष्टी शेअर करतात, पण तुमच्यापासून ते दूर दूर जायला लागतात. पण हे कितपत बरोबर आहे? म्हणजे आपली मुलं आपल्या जर जवळ राहावीत, आपल्या क्लोज राहावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत मित्रमैत्रिणींसारखं राहिलं पाहिजे, नाही का? म्हणूनच आपला राग आपण त्यांच्यावरती न काढता काही आपल्या गोष्टीमध्येच, आपल्या जीवनशैलीमध्येच आपण काही जर बदल केले तर या गोष्टी खूप प्रमाणात कमी होतील. तर चला मी तुम्हाला ती कारणं सांगते, तुम्ही कशा पद्धतीने तुमचा राग शांत करू शकता आणि तुमची मुलं तुमच्यापासून अजिबात दूर जाणार नाहीत याची खात्री मी तुम्हाला देते. तर बऱ्याच महिलांच्या बाबतीत असं असतं की कामाचा ताण खूप असतो, घरात काम खूप असतं, पण कोणाचीही मदत घ्यायची नसती. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की कोणाचीही मदत घेऊ नये, सगळं काम मी एकटीनेच करावं, कारण मी जर कोणाची मदत घेतली तर असं होईल की माझ्यात काहीतरी कमी आहे किंवा मला कामं जमत नाहीत, माझ्याकडून कामं वेळेत होत नाहीत, असा काही महिलांचा समज असतो. तर असं करू नका. जमेल तितकी किंवा जिथे पॉसिबल आहे, जिथे गरज पडेल तिथे कोणाची तरी मदत घ्यायला काहीच हरकत नाही, ज्यामुळे तुमचा स्वतःचा ताण कमी होणार आहे, तुमचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे मदत घेताना लाजू नका. काम थोडंसं इकडे तिकडे झालं तर हरकत नाही, चालून जाईल. पण स्वतःला तुम्हाला एनर्जेटिक वाटायचं असेल, तुमची एनर्जी तुम्हाला टिकवून ठेवायची असेल आणि स्वतःचा ताण कमी करायचा असेल, चिडचिड कमी करायची असेल तर कोणाची तरी मदत नक्कीच घ्यावी. या उलट काही महिलांचं असं असतं की स्वतःसाठी वेळ मिळणं लांबच, पण मदतीला घरातच कोणी नसतं. तर मग अशा वेळी काय करायचं, अशा वेळी अशा काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी करायच्या जेणेकरून तुमचा मूड चांगला होईल. म्हणजे सॉन्ग ऐकणं आपल्याला प्रत्येकीलाच आवडत असतं, तर काय करायचं, मोबाईलवरती गाणे वगैरे लावायचे किंवा टी व्हीवरती सॉन्ग लावायचे आणि ऐकत ऐकत आपलं काम करायचं. म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग सॉंग्स ऐकत ऐकत तुमचा मूड फ्रेश होतो आणि कामही भरभर होतात. दोन्ही सोल्युशन मी तुम्हाला सांगितली, हो की नाही? आणि पुढचं कारण म्हणजे तुम्हाला जर ना स्वतःसाठी अजिबातच दिवसभरात वेळच मिळत नसेल तर जेव्हा तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर सुट्टीच्या दिवशी
असा काही वेळ काढा जो तुमचा स्वतःचा असेल. मग तुम्हाला तो तुमच्या पार्टनरसोबत घालवायचा असेल, मुलांसोबत घालवायचा असेल किंवा स्वतःसाठी थोडासा अर्धा एक तास काढायचा असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही सुट्टीच्या दिवशी तरी स्वतःला वेळ द्या, जेणेकरून तुमचा मूड फ्रेश राहील. म्हणजेच तुम्ही एखादी तुमची आवडीची मूव्ही बघू शकता किंवा जर पॉसिबल असेल तर थोडंसं तुम्ही बाहेर जाऊ शकता, बाहेर फिरू शकता. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीसोबत वेळ घालवायचा असेल तर तो वेळ तुम्ही घालवू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला जर कुठं गार्डन असेल तर गार्डनमध्ये जाऊन बसू शकता. आणि आता थंडीचे दिवस आहेत तर उन्हामध्ये जाऊन बसू शकता. उन्हामध्ये सुद्धा तुम्ही सकाळचं जाऊन बसला ना, खरंच खूप फ्रेश वाटतं, छान वाटतं आणि आपला मूड ना एकदम मस्त फ्रेश होऊन जातो. बाहेर कसं असतं, झाडीझुडी असतात, झाडं झुडपं असतात, छान हिरवळ असते आणि ग्रीनरी पाहिलं की प्रत्येकालाच आपल्याला छान फ्रेश वाटतं, हो ना. पुढचं म्हणजे प्रत्येक महिलेला कसं असतं, म्हणजे आपल्याला असं वाटतं एखाद्या की प्रत्येक काम परफेक्टच झालं पाहिजे, परफेक्शन पाहिजे प्रत्येक गोष्टीत. तर कधी कधी हे परफेक्शनसुद्धा बाजूला ठेवा आणि मस्त रिलॅक्स राहा. याच्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी थोडासा वेळ मिळेल. काही हरकत नाही, एखाद्या दिवशी थोडंसं परफेक्शन नसेल काही गोष्टींमध्ये, काही गोष्टी राहिल्या तर राहू द्या, पण तुमच्या मनावरती तुमच्या ताण डोक्याचा असेल तो कमी करण्यासाठी तुम्हाला जर काही गोष्टी करता येत असतील तर त्या तुम्ही नक्कीच केल्या पाहिजेत. यामुळे तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला छान आनंदी राहण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. आणि नेक्स्ट म्हणजे रोज किमान दिवसभरातील 10 ते 15 मिनिटाचा वेळ का होईना तुम्ही स्वतःसाठी काढा आणि त्या वेळेमध्ये फक्त काही गोष्टी ज्या तुम्हाला आनंद देतात ना त्याच गोष्टी करा. ब्रेक घ्या 10-15 मिनिटाचा आणि स्वतःला वेळ द्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्या आवडत्या गोष्टी असतील त्या तुम्ही कोणत्याही करू शकता. जसं की डान्स करणं बऱ्याच महिलांना आवडतं तर तुम्ही डान्स करू शकता, झुंबा वगैरे करू शकता, छान ऑप्शन्स आहेत. काही मुलींना किंवा मैत्रिणींना माझ्या बुक्स वाचणं आवडत असेल तर तुम्ही बुक्स वाचू शकता किंवा जे तुम्हाला गोष्टी आवडतात त्या तुम्ही एन्जॉय करा. छान मस्त नवीन नवीन सॉंग्स आलेले असतात मार्केटमध्ये, तर तुम्हाला सॉंग्स ऐकणं आवडत असेल तर मस्त हेडफोन टाकून तुम्ही सॉंग्स एन्जॉय करू शकता. सॉंग्स ऐकल्यानं सुद्धा तुमचं मन भरपूर प्रसन्न होतं, कारण हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे. कधीही तुम्हाला सॅड वाटत असेल, तुम्ही दुःखी असाल, आनंदी असाल, जेही तुमचं जे मनाची परिस्थिती असेल ना, सॉन्ग ऐकलं ना ती तुमची परिस्थिती एकदमच दूर होते आणि खूप फ्रेश वाटतं. सॉन्ग ऐकल्याने एकदम तुम्हाला ताजंतवानं वाटतं, मूड एकदम तुमचा चेंज होऊन जातो सेकंदामध्ये. इतकं सॉंग्स ऐकण्यामध्ये सुद्धा छान पॉवरफुल आहे खरंच. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने तुमच्या मुलांवरती दुर्लक्ष होऊ देऊ नका, मुलं तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. कारण आपण सतत त्यांच्यावर चिडचिड केल्यामुळे ना मुले बुजरे होतात आणि मग ते आपल्या आनंद जो असतो ना ते दुसऱ्या लोकांमध्ये शोधायला लागतात. तर असं होऊ देऊ नका. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.